इगतपुरीत 30 वर्षानंतर सत्तांतर झाले आणि हे सत्तांतर केले राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेने। इगतपुरी नगर परिषदेवर सध्या शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ती सत्ता आलेली आहे। यात तरुण उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत। इगतपुरी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा अजून पार पाडायची आहे। त्यातच स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। मात्र सध्या इगतपुरी शहरात 2 स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल 28 ते 30 जणांची नावे चर्चेत आहेत। प्रभागात सत्तेची गणितं बसवताना अनेक उमेदवार यांना माघार घेऊन स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन देण्यात आले होते। त्यातही आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याला हे पद मिळावे यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। 4 ते 5 नावांपासून सुरू झालेली चर्चा आता 30 नावांपर्यंत येऊन ठेपलेली आहे। डोकेदुखी नको म्हणून अजूनपर्यंत नावांवर शिक्कामोर्तब झालेले नाही। मात्र येणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर हे चित्र स्पष्ट होणार असून कोणत्या 2 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन त्या दोघांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागते याकडे आता सर्वांचं लक्ष लागून असणार आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।